फायनली आम्ही वर इलो. बापरे, ग्रँड स्केला. आणि ती स्टोरी माहीत आहे ना की म्हणता की तो शहाजहानला आपलो ब्लॅक संगमरमरचो ताजमहल ऑपोजिट बांधूचो होतो. तो हेच काहीतरी मे बी असं. ही मिनार आहे एक, ह्याच्यात मिनारला जाऊचो हे रस्तो जाऊ देणार नाही. तिची हाईट बघा काय कडे हय, जास्त गर्दी ना येणार नाही लोक जास्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आज असं डे 4 राजस्थान ट्रिपचो आणि सकाळचे 7 वाजलं. आम्ही 6 वाजता उठून फ्रेश वगैरे झालो कारण आज लांब जाऊचो प्लॅन हा समजला. होय आम्ही सध्या असो जयपूरला आणि आमका जाऊचा होय न आग्रा ताजमहल बघू. आणि ना खूप लांबचा प्रवास आहे, 300 किलोमीटर साधारण असा आणि 3-3.5 तास लागतो म्हणता. मग काल आम्ही जे कार वगैरे केलेले ना आणि ट्रॅव्हल केली तर आज एक मोठीच बस केला. तुमका दाखवायचं हे बघा, हे मोठी बस केला. ह्याच्यात सगळे बसतले आणि सगळे आग्रा ताजमहल बघून निघतले. सगळे रेडी झाले सगळे बघा. तर आता आम्ही बसतो आतमध्ये. लगेच मागे ठेवलेला असा समजला. अजून लोक येत असत बसतात, आम्ही बसा तोपर्यंत. हॅलो, हे इकडे पुरतले वाटतं, सीट कमी वाटतं भाई. आम्ही ना आता मिडवेला नाश्त्यात थांबलो आणि हयसर काय पाऊस सुरू झाला डेंजर. मथुरात म्हणता जबरदस्त पाऊस आहे बघा, कोकणात असता तसं. तर मित्रांनो 6 तासाच्या प्रवासान आम्ही फायनली आग्र्यात पोचलो कळलं. आणि पाऊस पण हयसर असा आणि माझी तब्येत जामच झाली, बिघडली, सर्दी झाली आणि ताप येता असं दिसता. आता पहिली इंजेक्शन घेऊ का नाही तर माका काय जमाचा नाही. आता ताजमहलच्या एरियात आहो आम्ही, तर बघूया काय होतं कसं. आता जामच झालो दिवशी, खानापिना व्हायचं वेगळाच ना. हे बघा ही गाडी आहे ओपन, आम्ही हय बसतो आता. अरे बाबा माझ्या तो वेगळं का भाई. हे रस्ता कोणचा कैसा आहे पत्थर आहे? ग्रेनाइट पत्थर, ग्रेनाइट है. अच्छा अच्छा दिखता है. अरे केलं नाही पोचले आमचे सब लोग इधर ही आ जाइए. हे आमचे गाईड आहे बघ. आणि हयसर ना पेट्रोल रिक्षा अलाउड नाही, प्रदूषणाक लागल ताजमहलच्या एरियात. गाईड आमका माहिती आता तर बाबा कायच्या काय झाला. होय आता तिकीट काउंटरवर इलो. पर हेड ना 50 रुपये तिकीट हा एंट्री फी. आणि ना आतमध्ये जर मकबऱ्यात काहीतरी जायचं असला ना तर 250 रुपये तिकीट हा. तर आता तिकीट काढता सर आणि त्याच्यानंतर आम्ही निघतो. आणि आतमध्ये ना काय जास्त नेऊ अलाउड नाही, खाणा बिणा फक्त मोबाईल चालता, वॉटर बॉटल वगैरे चालता, बाकी काही अलाउड नाही. आतमध्ये आमची एंट्री झालेली आहे. हे बघा जुने जुने फोटो होते 1880 वगैरे. गार्डन बिर्डन तेव्हाचं दिसत आहे बघा बाजूक बिजूक. अच्छा बराबर बराबर. 1985 डिफरंट इयरला ते काढलेले फोटो होते ते. एंट्री आतमध्ये झालेली आहे. हा बघा काय तर आपल्याकडं नाही माहीत. दरवाजे रूम्स वगैरे असत, ती मे बी एंट्री असतली, गेट असतली. अजून ताजमहल दिसना काय नाही. हे एंट्री आहे आणि हय ताजमहल आहे बघा, दिसना नाही इथून. हे मिनार असत. एंट्री करूया आधी आतमध्ये. बता देखिए अभी हम लोग ताजमहल के अंदर एंट्री कर चुके हैं. यहाँ पर हम लोग खड़े जगह का नाम बोलते हैं फोर्ट कोर्टयार्ड, क्योंकि यहाँ पर ताजमहल के 4 एंट्रेंस है. जिस गेट से अभी आप लोग अंदर एंट्रेंस कर आए हैं, इस दरवाजे का नाम है ईस्टर्न गेट. इसी को बोलते हैं VIP एंट्रेंस, क्योंकि जब भी यहाँ ताजमहल पे लोग विजिट करने आते हैं, सेलिब्रिटीज या VIP, तो सिर्फ यही इसी गेट से अंदर एंट्रेंस करते हैं. जैसे अभी आप लोग आए हैं, सामने एक और एंट्रेंस है, वहाँ पर वो वेस्टर्न डोर है. वो लोकल के लिए ज़्यादा पॉपुलर है क्योंकि वो ज़्यादा क्राउडेड एरिया है. आउटसाइड में वहाँ पर एक लोकल हाईवे होने की वजह से लोकल टूरिस्ट वहाँ से ज़्यादा एंट्रेंस करते हैं, इसलिए हमेशा वो वाला गेट काफ़ी बिजी रहता है. आप लास्ट में वो देखिए, वहाँ पे लास्ट में कोने पे बना है 3rd एंट्रेंस, उसे बोलते हैं साउथ, यानी कि वर्कर एंट्रेंस. 20,000 लोग ताजमहल बनाने के लिए पहले काम करते थे. यहाँ पे जो छोटे छोटे रूम्स बने ना, ये टोटल चारों साइड में यहाँ पर 210 रूम है. जो वर्कर लोग यहाँ पर रहते थे और बाहर कुछ लोग आराम करते थे. ताजमहल बनकर जब कंप्लीट हो गया, शाहजहां ने सभी लोगों को अरेस्ट कर लिया और उस दीवार के पीछे बहुत बड़ा एरिया है, वहाँ पर उनको रहने का जगह दिया, जिसे आज भी वर्कर कॉलोनी कहते हैं. वर्कर्स फैमिली के लोग वहाँ पर रहते हैं. 17 जनरेशन के लोग, क्योंकि वो फैमिलीज के तरीके से यहाँ पर आज भी मौजूद है. आगरा में यही काम करते हैं. मार्बल का कटिंग का वर्क होता है, जो छोटे छोटे आइटम्स यहाँ पर आज भी वो लोग बनाते हैं, पत्थर का कार्विंग करते हैं. तो यहाँ पर इसीलिए इस जगह का नाम वर्कर एंट्रेंस कहा गया. ताजमहल का ये मेन एंट्रेंस है, जिसे कहते हैं शाही दरवाज़ा.
इस गेट का हाइट 105 फीट का है, नीचे से ऊपर टॉप तक। और इसका खासियत ऊपर देखिए, जो व्हाइट कलर में छोटे छोटे डॉम थे ना फ्रंट पर, वो 11 डॉम इधर बने हैं और देखिए 11 डॉम पीछे की साइड भी, क्योंकि ये दरवाजा दोनों साइड से देखने में आपको एक जैसा ही नजर आएगा। जैसे हम लोग इधर फ्रंट पे खड़े हैं तो जैसा आप देख रहे हैं, जब आप अंदर की तरफ मैं आपको लेकर चलूंगा इसके पीछे बैक साइड में, तो वहां से जब आप देखेंगे तो बिल्कुल आपको ऐसा लगेगा कि आप लोग फ्रंट पर खड़े हैं। तो दोनों साइड में टोटल मिलाकर यहाँ पर 22 डॉम बनाए गए हैं, क्योंकि ताजमहल को बनाने के लिए 22 साल लगा। ये डॉम्स इस चीज़ को रिप्रेजेंट करता है कि कितने साल में बना, जिसे आप नंबर ऑफ ईयर्स भी कह सकते हैं। और वहाँ पर 3 साइड में ब्लैक कलर में जो नजर आ रहा है ना कॉर्नर पे, ब्लैक राइटिंग कुरान की आयत लिखी हुई है। और जगह जगह जो फूल पत्तियां बनी ना, पेंटिंग जैसा दिख रहा है चारों साइडों में, इधर भी वहाँ ग्रीन कलर में, वो सब रियल जेम्स स्टोन इस जमाने की, जो कि सोना चांदी से भी बहुत महंगी हुआ करती है। अभी उस गेट के मेन फ्रंट पर चलेंगे, उसके बाद हम लोग अंदर जाएंगे। और यहाँ पर अगर आप लोग कुछ फोटोग्राफ कराना चाहते हैं तो कैमरामैन मिलेंगे, फोटोग्राफर, क्योंकि ताजमहल पूरी दुनिया के अंदर एक ऐसा बिल्डिंग है जहाँ पर सबसे ज़्यादा फोटोग्राफी की जाती है, और 400 से लेकर 500-600 तक फोटोग्राफर यहाँ पर फोटोग्राफी करते हैं। जो एंट्रन्स असा जसा त्यांच्यानी मगाशी सांगितला, आणि वर ते 11 आणि 11 22 गुंबद, म्हणजे 22 वर्ष लागलेली असं त्याचं म्हणणं माहिती आहे तुमका। जसे जसे तुम्ही पुढे जातालात ना तसं तसं ताजमहल मागे जाताना दिसतो। ह्या मी ऐकलाला, आता रिअलमध्ये बघूया हा वाटता तर आई शब्द याच्यात काय दिसत नाही, हा वाटतं नाही रे, किती लांब गेलो लय लांब वाटता ना। और यहाँ पे देखिए जो ब्लू कलर का फाउंटेन आप देख रहे हैं बीच में सेंटर में, ये टोटल 53 फाउंटेन है यहाँ पर। और यहाँ दोनों साइड में ऐसा गार्डन बना हुआ है, 8 गार्डन उधर बना हुआ है, 8 गार्डन इस तरफ है, दोनों साइड में मिलाकर 16 गार्डन है और 53 फाउंटेन। क्योंकि ये ताजमहल जो कंप्लीट हुआ था वो 1653 में कंप्लीट हुआ था, 1653 में, इसीलिए यहाँ पे ये लॉजिक रखा गया। तो यहाँ से सभी लोग देखिए ताजमहल का व्यू आप यहाँ से देखेंगे, आपको बड़ा साइज आपको नजर आएगा। गेट के बाहर जो उधर से देख रहे थे तो काफी छोटा नजर आता है। ताजमहल का जो हाइट है बॉटम टू टॉप 243 फीट का है। और जो 4 साइड में जो मीनार देख रहे हैं, 4 जो कॉर्नर पे जो टावर बना हुआ है, और लॉन्ग टावर का जो हाइट है वो ताजमहल की डॉम के जस्ट बराबर है। लेकिन यहाँ से जो हम लोग देख पा रहे हैं तो आप देखिए बिल्कुल सीधा आपको नजर आ रहा है, लेकिन हकीकत बेसिकली इसको ना जो बनाया है वो 2 डिग्री एंगल्स बाहर की तरफ झुका कर बनाया, इस तरीके से बना हुआ। देखिए बाहर थोड़ा सा झुका हुआ, क्योंकि ये पूरा कोई मिस्टेक नहीं है, सब सोच कर प्लानिंग करके बनाया फ्यूचर के लिए। ऐसा उनका प्लान था कि फ्यूचर में अगर कभी भी यहाँ पर भूकंप वगैरह अगर आता है, अर्थक्वेक आता है, अगर ये लॉन्ग टावर होने की वजह से टूट कर अगर गिरेगा तो हमेशा झुका है बाहर, तो उधर ही गिरेगा गार्डन में। ऐसा डिजाइन किया क्योंकि डॉम को सेफ रखने के लिए बनाया गया, क्योंकि अंदर में शाहजहां और मुमताज दोनों का कब्र बना हुआ है, अगर डॉम के ऊपर गिरेगा तो वो डॉम को भी डैमेज कर देगा। इसीलिए चारों साइड की मीनार को 2 डिग्री एंगल बाहर की तरफ गार्डन के साइड में झोका कर बनाया। ग्रुपकडे आयफोन असताना शेवटी आम्हाला बाटलीत उतरण्यात आलेला आहे। हे बघा आम्ही DSLR वर फोटो काढतोय, कळला। आमच्या हातात 1.5 लाखाचे फोन आणि 50,000च्या फोनवर आम्ही फोटो काढतो। रील कशी ही स्विमिंग पूल असं हे बघा, बारीक बारीक एकदम केलेली। जसं जसं जवळ येतो ना तशी याची ग्रँड स्केल कळता, म्हणजे काय आहे ती ना फोटोत किंवा व्हिडिओत बघून कळत नाही। एवढी मोठी आहे ना, 250 फूट उंच आहे ताजमहल। भाई साहब खूप हाईट आहे, म्हणजे इथं चौतरं जाणार तो माझ्या मते 1.5-2 स्लॅब जातली हाईट। तुम्ही ताजमहल बघू गेलात आणि जर ही पोच नाही करूक ना तुमची ट्रिप फुकट भाई, फुकट। म्हणजे ताजमहलमध्ये येऊन काय फायदाच नाही, लॉजिकच नाही लागणार। असं जर करून फोटो काढत नाही काय मग लॉजिक आहे। तर विषय काय आलो माहिती आहे, ह्यो ताजमहल कळला आणि ना आम्ही फक्त 50 रुपयाचा तिकीट काढला आणि मी आणि सूरज म्हणा लागलो एवढ्या आतमध्ये येऊन जर ताजमहल आतमध्ये काय आता बघू ना परत येऊ गावलं नाही ना भाई, शक्य ना। सो आम्ही हैसर परत 200चा तिकीट काढतो, सो पर हेड 200 400 आणि आम्ही आता चाललो आतमध्ये, कळलं ना। माझं तिकीट येईल 200चा, आता आम्ही आतमध्ये भाई। आतमध्ये ना विदाऊट शूज कवर अलाउड नाही, मार्बल घाण जातो म्हणा, तर आम्ही शूज कवर घातले। हे बघा आता चाललो आतमध्ये, आतमध्ये येलो आम्ही। आणि ह्यो बेस हा याचो, ह्याची हाईट बघा ॲज कम्पेअर टू माइन टेबल चॉर नाही मार्बल काढलो भाई का हाईट हा। फायनली आम्ही वर येलो, बापरे ग्रँड स्केल हा मीनार हे बघा। चला डायरेक्ट आता पहिले आतमध्ये माका ना
खूप क्युरियोसिटी आहे म्हणजे काय नक्की हा आता बघूचा का ते सांगतात काय का त्यांची कबर आहे शहाजहान आणि मुमताजची म्हणा लक्सी गुंबद बघा केदो मोठा आणि हयसर कबर होतो ना बाई बाहेर गेलो आम्ही आणि ॲज ऑलवेज यू कॅनॉट शूट इन साईट आणि आता आम्ही अपोजिट साईडला येलो तुमका यमुना रिव्हर दाखवतो बघा या साईडनं आणि ती स्टोरी माहीत आहे ना की म्हणता की तो शहाजहानना आपलो बाई ब्लॅक संगमरमरचो ताजमहल अपोजिट बांधूचो होतो तो हेच काहीतरी मे बी असं ही स्टोरी काय म्हणजे फिक्स ना 100% खरा हा काय माहीत नाही बट असा हाईट बघा भाई हा हे बघा ही यमुनाच ना रे हा ही मिनार आहे एक ह्याच्यात मिनारला जाऊचो हे रस्तो जाऊ देणार नाही त्याची हाईट बघा काय आणि त्यांनी सांगल्यान ते ऐकलं ना गाईडने मिनार सगळे 2 डिग्री टिल्ट टुवर्ड आउटसाईड बिकॉज मे बी भूकंप वगैरे येलो ना तर ते मिनार बाहेरच्या दिशेत पडावे सगळे चारही मिनार 2-2 डिग्री बाहेर असते मिनारचो ह्यो पांढरो संगमरमर आणि ह्यो काहीतरी काळो आणि हय चुनो भरला नाही भातमध्ये हे बघ असं विषय आणि ह्या द्वार मग शिदा दाखवले तसा हे वर्ण व्ह्यू बघा हे बघा गार्डन पूर्ण आणि ती गेट ज्या आम्ही गेट इन इलो ह पूर्ण गार्डन मध्ये स्विमिंग पूल बारीकसा भारी व्ह्यू हा मग हाईटने जी मजा येता ना कडे हय जास्त गर्दी ना येणार नाही लोक जास्त 200 रुपये तिकीट आहे जास्त काय नाही पण खालतीच लोक फिरतात फोटो वगैरे काढतात माका जरा कसं आतमध्ये बघूचा होता काय होता तो विषय चला भाई झाला आमचा आतमध्ये जाऊन गेलो 2 रील शूट केले फोटो काढले 10-15 आता महिना एक्झिट करतो सगळे बाकीचे मेंबर आमचे बाहेर गेलेले आहेत ऑलरेडी लेट्स गो ताजमहाल आग्रावरनं निघायचो टाईम झालो आता नेक्स्ट स्टॉप असा आमचो मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी पहिलं 60-70 किलोमीटर असा पहिलं निघतो फायनली मित्रांनो आम्ही मथुराला पोचलो आणि लेट झालो आणि आम्ही येलो ब्रह्मांड घाटवर कळला इला थांबलो तुमका दिसता का माहीत नाही सर काळोख झाला असा ब्रह्मांड घाट हो बघा हे म्हणजे यमुना नदी पूर्ण आणि ह्यो घाट असा तर मित्रांनो 700 किलोमीटर आज प्रवास करून ना आम्ही परत त्याच रूमवर येलो जयपूरच्या कारण तो आमका जरा आवडलो खूपच घरासारखं वाटलं सकाळी बॅगे घेऊन गेलो आणि का आमका मध्ये चांगले रूम भेटाक नाही तर अशा प्रकारे आज आग्रा ताजमहल आणि मथुरा फिरायला आम्ही परत जयपूरला येलो 700 किलोमीटर म्हणजे असं मुंबईच्या पुढे जाण्यासारखा आणि आता 4 वाजलं आता आम्ही झोपतो समजला तर हो व्लॉग हैसरच संपायचा आहे चला भेटाय पुढच्या व्हिडिओ डायरेक्ट बाय